दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीची मतदान जे आहे ते उद्या पार पडणार आहे आणि त्यासाठी पूर्ण तयारी झालेली आहे। उद्या जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आणि त्यासाठी जे आहे ते निवडणूक विभागाची जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे। पोलिंग पार्ट्या जे आहेत ते आता मतदान केंद्रांवर जे आहे ते रवाना होणार आहेत। अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते उद्या मतदान होणार आहेत। पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला आणि पूर्व विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी जे आहे ते मतदान होणार आहे आणि त्यासाठी जे आहे ते तयारी जी आहे ते पूर्ण प्रशासनाच्या वतीनं झालेली आहे। पोलिंग पार्ट्या जे आहेत ते आपापल्या बूथवर जे आहे ते मतदान केंद्रावर रवाना होत आहेत। पोलिसांचा जो आहे तो मोठा बंदोबस्त राहणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते तयारी जी आहे ती सुरू होती आणि उद्या जर आपण पाहिलं तर मतदान पार पडणार जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर 18,30,000 मतदार जे आहेत ते उद्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तब्बल 37 उमेदवार जे आहेत ते अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे। थेट लढत जर आपण पाहिली तर महायुतीचे उमेदवार, भाजपचे उमेदवार नवनीत राणा असेल, सोबतच काँग्रेसचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आहेत आणि प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्यात मुख्य लढत होणार आहे। सर्वांचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्राचं लक्ष अमरावती लोकसभा मतदारसंघाकडे लागले। आपण बघू शकतो तयारी पूर्ण झालेली आहे। एसटीच्या माध्यमातून जे आहे ते कर्मचाऱ्यांना जे आहे ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। एकूण अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा क्षेत्र येतात, ज्यामध्ये तिवसा असेल, धारणी आहेत, अचलपूर आहेत, चांदूर बाजार आहेत, असे एकूण आणि अमरावती असे 6 विधानसभा मतदारसंघाने या विधानसभा मतदारसंघामध्ये जे आहे ते आता पेट्या मतदान जे आहे ते ईव्हीएम मशीन पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला सध्या पाहायला मिळते आणि उद्या जे आहे ते मतदान पार पडणार। अमरावतीचा गड कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण विद्यमान खासदार या ठिकाणी नवनीत राणा आहेत, बच्चू कडूंचे उमेदवार दिनेश भूप आहे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार उमेदवार बळवंत वानखडे। त्यामुळे या तिहेरी लढतीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामॅन साई कायावरसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।